मध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण योजना दूत भरती संदर्भात विद्यार्थ्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, तर ते प्रश्न नेमकं कोणते आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरे काय आहेत याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी योजना दूतचा फॉर्म भरलेला आहे, परंतु याच्यामध्ये सिलेक्शन कसं होणार आहे, सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे, आपलं सिलेक्शन झालं का नाही ते कसं ओळखायचं, तर असे अनेक प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहेत. तर हे जे सर्व प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, सर्वात आधी विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की योजना दूत कार्यक्रम काय आहे. तर योजना दूत कार्यक्रम काय आहे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की योजना दूत ही महाराष्ट्र सरकारची नाविन्यपूर्ण योजना आहे, ज्याद्वारे सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. तर याच्यामध्ये बघा, ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनादूत मार्फत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा जे कार्यक्रम आहे त्याला आपण योजनादूत हे नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये नोंदणी कशी करायची हा दुसरा प्रश्न आहे. तर नोंदणी कशी करायची, तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्यास उमेदवारांनी नोंदणीवर क्लिक करा आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा. तर जी yojanadut.com वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नोंदणी करायची आहे. तर बघा, पुढचा प्रश्न असा आहे की मला नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतील का. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं होतं की याच्यामध्ये जे योजनादूतसाठी रजिस्ट्रेशन करताना फी द्यावी लागत असलं वगैरे. तर याच्यामध्ये बघा, कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क याच्यामध्ये देण्याची गरज नाही. ही जी नोंदणी आहे ती पूर्णपणे मोफत असणार आहे. त्याच्यानंतर बघा, नोंदणी केल्यानंतर मी काय करावे. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडले की आता माझी नोंदणी तर झालेली आहे, परंतु आता पुढं काय करायचं. तर बघा, तुम्ही उमेदवार म्हणून नोंदणी केली असल्यास तुम्ही संकेतस्थळावर तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध संधी शोधू शकता. अर्ज करायचा असल्यास तुम्ही निवडलेले असल्यास तुम्हाला जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडून संपर्क केला जाईल. तर बघा, याच्यामध्ये नोंदणी केल्यानंतर जे जिल्हा माहिती अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळेल की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की नोंदणीच्या वेळी कोणत्याही समस्या शंकेच्या निराकरणासाठी कोठे संपर्क साधता येईल. तर बघा, नोंदणीच्या वेळी कोणतीही समस्या शंकाचे निराकरण करण्यासाठी पोर्टलवर दिलेला जो हेल्प डेस्क नंबर आहे किंवा ईमेल ॲड्रेस आहे त्याच्यावर आपण संपर्क करून माहिती मिळवू शकता. त्याच्यानंतर तरुणांच्या मनामध्ये पुढचे जे प्रश्न आहेत ते नोंदणीसाठी तरुणांची किमान शैक्षणिक पात्रता किती आहे. तर बघा, ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे किंवा करणार आहेत अशा उमेदवारांना नोंदणीसाठी किमान ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे असे उमेदवार नोंदणी यासाठी योजनादूत म्हणून करू शकतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की नोंदणी तरुणांच्या वयोमर्यादाची गणना करण्याची तारीख काय आहे. तर बघा, नोंदणीसाठी उमेदवाराचं वय हे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि जन्म हा 1 जानेवारी 2024 पर्यंत याची गणना करायची. म्हणजे 1 जानेवारी 2024 पर्यंत ज्या उमेदवाराचं वय 18 ते 35 पर्यंत आहे असे सर्व उमेदवार हे रजिस्ट्रेशन करू शकतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील आर्थिक रहिवासी असणे बंधनकारक आहे का. होय, तर हा योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर योजनादूत इंटर्नशिपचा निर्धारित कालावधी किती आहे. तर आपल्याला माहितीच आहे त्याचा कालावधी हा 6 महिने आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की इंटर्नशिप दरम्यान इंटरला पैसे दिले जातात का. होय असल्यास किती. तर बघा, ज्यावेळेस आपलं योजनादूत म्हणून सिलेक्शन होतं त्यावेळेस आपण जी इंटर्नशिप करतो त्याच्यामध्ये आपल्याला पैसे दिले जाणार आहेत आणि ते किती तर यामध्ये सांगितलं. होय, एकदा योजनादूत म्हणून सामील झाल्यावर तुम्हाला मासिक वेतन दिले जाईल आणि हे जे मासिक वेतन आहे ते 10,000 रुपये इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना काय म्हटले जाईल. तर योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना योजनादूत हे म्हटलं जाईल. पुढचा प्रश्न आहे इंटर्नशिप नंतर योजनादूताला नियमित रोजगार देऊ शकते का. तर नाही. तर याच्यामध्ये हा इंटर्नशिप प्रोग्राम आहे आणि सरकारमध्ये नियमित रोजगाराची हमी देता येणार नाही. तथापि खाजगी क्षेत्रात
समान भूमिका मिळवण्यासाठी तुम्हाला या अनुभवाचा मोठा उपयोग होऊ शकतो. तर बघा, आपण योजनादूत अंतर्गत जी इंटर्नशिप केलेली आहे त्या इंटर्नशिपचा एक्सपिरियन्सचा आपल्याला खाजगी क्षेत्रामध्ये अनुभव म्हणून उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंटर्नशिपनंतर इंटर्नला कोणते प्रमाणपत्र दिले जाईल का? तर याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटची इंटर्नशिप करणार आहोत, त्यामुळे आपल्याला इंटर्नशिपचं नक्कीच प्रमाणपत्र मिळेल आणि विहित मूल्यमापन व्यवस्थितरित्या पूर्ण केल्यानंतर राज्य शासनाकडून याच्यामध्ये प्रमाणपत्र जारी केलं जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की इंटर्नशिप संपल्यानंतर काय होते? तर बघा, ज्यावेळेस इंटर्नशिप संपते त्यावेळेस इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर इंटर्नलला राज्य शासनाकडून जे एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट आहे ते दिलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मला मासिक विद्यावेतन कसे मिळेल? तर जे मासिक विद्यावेतन आहे ते तुम्हाला तुमच्या आधार लिंक्ड बँक खात्यात दर महिन्याला निश्चित तारखेला देण्यात येईल. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे की विद्यावेतन मिळवण्यासाठी किमान उपस्थिती किती असणे आवश्यक आहे? तर आपल्याला महिन्यातील एकूण 20 दिवस या ठिकाणी उपस्थिती असणं गरजेचं आहे. 10 दिवस आपण सुट्टी घेऊ शकता. याच्यामध्ये 4 संडे असणार आहेत आणि 2 सॅटर्डे आणि 4 सुट्ट्या घेऊ शकतात, रजा घेऊ शकतात किंवा 4 सुट्ट्या ज्या शासकीय आहेत त्या मिळू शकतात. तर अशा पद्धतीचं जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये योजनादूत या योजनेविषयीचे जे प्रश्न होते ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे योजनादूत या इंटर्नशिपसाठी फॉर्म भरलेला असेल तर तो फॉर्म आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये भरलेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आपलं सिलेक्शन झालेलं आहे का? त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म योजनादूतमध्ये भरलेला आहे त्याच्यामध्ये स्कोअर आलेला आहे. तर स्कोअर आपला किती होता आणि याच्याविषयी आणखी प्रश्न असल्यास ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे कमेंट येतील त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचे शंकांचे निराकरण केलेलं आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.